नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2026 इयत्ता 4थी विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 ची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। इथे विभाग 1 इंग्रजीमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे इंग्रजीसाठी 50 गुण आहेत। बघा, सी द पिक्चर अँड चूज द पंक्च्युएशन मार्क्स दॅट विल बी यूज्ड इन फॉलोविंग सेंटेन्स दॅट इज गिवन इन द पिक्चर। बघा, इथे चित्र पाहायचं आहे आणि आपल्याला काय सांगितलंय, इथे वाक्य दिले, त्या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह योग्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे। राधिका, नगमा, अनुष्का अँड मीना आर गुड फ्रेंड्स। मग बघा, राधिकाच्या नंतर स्वल्पविराम, नगमाच्या नंतर स्वल्पविराम, मग इथे कोणतं पाहिजे, कॉमा। ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द सिंग्युलर वर्ड फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह। खालील पर्यायातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधायचा आहे। माईस, मॅनी माईस, वन माऊस, मॅनी माईस हे प्लुरल आहे। 1 फूट, मॅनी फीट असतात, मग हे काय आहे, सिंग्युलर आहे। 1 टूथ आणि मॅनी टीथ हे प्लुरल आहे। 1 चाइल्ड, मॅनी चिल्ड्रन हे प्लुरल आहे। मग बघा, आपल्याला सिंग्युलर विचारले, मग सिंग्युलर आहे ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी डेज आर टोटल इन 5 वीक। आता बघा, 1 वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये वार किती असतात, बघा 1 वीक एका आठवड्यामध्ये 7 डेज असतात आणि मग 5 वीकमध्ये किती होतात, तर 7 5 जा, मग 7 5 जा 35। आन्सर इज ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सीकिंग परमिशन। आता परवानगी मागण्याकरता योग्य वाक्य निवडायचं आहे। इथे पहिलं, विल यू गिव्ह मी 10 रुपीज, नाही। नाईस टू मीट यू सचिन, परवानगी आहे का, नाही। कॅन आय कम विथ यू, येस। कॅन आय कम विथ यू, मी तुमच्याबरोबर येऊ शकते का, किंवा मी तुझ्याबरोबर येऊ शकते का, मग ही काय आहे, परवानगी आहे। मग आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। व्हॉट्स द मॅटर, हा क्वेश्चन आहे, ही परवानगी आहे का, काय झालं असं, मग इथे परवानगी कुठे आहे, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। बघा, देअर इज अ काव डॉट डॉट द ट्री। बघा, गाय ही झाडाच्या खाली बसले की नाही, मग काय म्हणायचं आहे, देअर इज अ काव अंडर द ट्री। ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी टोटल मेसेज मोटोज आर करेक्ट फ्रॉम फॉलोविंग अल्टरनेटिव्स। प्लांट अ ट्री, प्लांट अ फ्युचर हे चुकीचे आहे, म्हणजे हे मोटोज किंवा मेसेज नाही होऊ शकणार। सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ, पाणी वाचवा, जीवन वाचवा हे बरोबर आहे। डोंट वेस्ट, रियूज अँड रिसायकल हे पण करेक्ट आहे। नेचर्स बॅलन्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे हे पण बरोबर आहे। निसर्गाचा समतोल ही आपल्या सगळ्यांची काय आहे, जबाबदारी आहे, हे पण बरोबर आहे। मग बघा बरं, याच्यामध्ये बी, सी आणि डी हे 3 करेक्ट आहेत, म्हणून आन्सर आहे 3 ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड रॉंग पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन्स। आता बघा, पर्यायातून प्राणी आणि त्यांचे पिल्लू यांची चुकीची जोडी आपल्याला शोधायला सांगितले। मग गोट, कीड करेक्ट आहे, कारण शेळीचं कीडच असतं, बरोबर आहे। हॉर्स, काफ हे चुकीचे आहे। शीप, लॅम्ब बरोबर आहे। लायन, कब बरोबर आहे, कारण हॉर्सचं काय असतं, कोल्ट असतं, म्हणून मी इथं आन्सर आहे म्हणजे रॉंग पेअर आहे हॉर्स, काफ। बघा, नेक्स्ट क्वेश्चन, सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ॲडवर्ब। आता आपल्याला चित्र पाहायचे आणि योग्य ॲडवर्ब शोधायचे। बघा, द लायन रोअर, आता सिंह कशी गर्जना करतो, लाऊडली, है की नाही, म्हणून मी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाऊडली। द लायन रोअर लाऊडली, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, instruction for question number 9 to 11. Read the following prose carefully and find the answer of the question.
खालील उतार वाचायचे आणि प्रश्नांची उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायची आहेत. We eat apple, orange, guava, banana and kiwi daily. There are healthy foods. Fruit grow on trees and plants. Fruit are rich in various vitamins. Mango is a very tasty fruit. It is the national fruit of India. It comes in summer season. They are sweet and sour flavored. Mango is known as king of fruit. बघा, छान फळांबद्दल आपल्याला उतारा होता. क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी टोटल फ्रूट्स नेम आर मेन्शन्ड इन अबाव प्रोज. आता या उतारामध्ये एकूण किती फळांचा उल्लेख केला आहे तर बघा, ॲपल, ऑरेंज, गावा, बनाना, किवी अँड मँगो. मग देअर आर 1 2 3 4 5 6 फ्रूट्स आर मेन्शन इन अबाव प्रोज. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 10th, फाइंड द रॉंग स्टेटमेंट विथ रिलेटेड टू अबाव प्रोज. वरील उत्तरासंबंधित चुकीचं वाक्य विचारले. फ्रूट आर रिच इन व्हॅरियस विटॅमिन्स करेक्ट आहे. बनाना इज नाउ ॲज किंग ऑफ फ्रूट हे चुकीचं आहे, कारण इथे काय मँगो इज अ किंग ऑफ फ्रूट हे की नाही, म्हणजे आंबा हा फळांचा राजा आहे. बघा इथे मँगो, मग इथे बनाना दिले म्हणून हे कसं आहे, रॉंग आहे. मँगो इज द नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया करेक्ट आहे. मँगो इज द नॅशनल, बघा इट इज नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया हे करेक्ट आहे. मँगो कम्स इन अ रेनी सीझन हे पण रॉंग आहे, कारण मँगो हे समर सीझनमध्ये येतात म्हणून हे पण रॉंग आहे. आता आपल्याला पुढचं पण वाक्य आहे बघा, फ्रूट्स आर हेल्दी फूड्स. येस, फ्रूट हे हेल्दीच असतात. मग हे पण कसं आहे, करेक्ट आहे. मग आपल्याला रॉंग विचारले, रॉंग स्टेटमेंट. मग बघा बी आणि डी हे रॉंग आहे. मग ओनली डी अँड बी. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द ऑपोजिट वर्ड ऑफ अनहेल्दी फ्रॉम प्रोज. आता अनहेल्दी या शब्दासाठी उतारामध्ये कोणता विरुद्धार्थी शब्द आलाय तर काय आलाय, विरुद्धार्थी शब्द हेल्दी. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द नेम ऑफ गेम रिलेटेड टू द पिक्चर. आता या चित्रावरून आपल्याला कोणता गेम आहे, कोणत्या खेळाचं नाव आहे ते सांगायचं आहे. आर्चरी, नो. बॉक्सिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल. तर हा बॉक्सिंग आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. फाइंड द करेक्ट लेटर इन द ब्लँक इन द फॉलोविंग वर्ड टू कंप्लीट द ऑल मिनिंगफुल वर्ड. रिकाम्या जागी पर्यायातील योग्य अक्षर घेऊन दिलेले सर्व शब्द अर्थपूर्ण तयार करायचे आहेत. मग बघा याच्यामध्ये जर आपण ओ ठेवलं तर BOY बॉय, SON सन. बॉय म्हणजे मुलगा, सन म्हणजे पण मुलगाच होतो आहे की नाही. आणि MON KEY मंकी, DOG डॉग, मंकी माकड, डॉग कुत्रा. म्हणजे ओ हे लेटर ठेवल्यावर पूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मग आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द रिडल. I use spanner and screwdriver. Who am I? मी पाना आणि स्क्रूड्रायव्हर वापरतो. तर मी कोण आहे तर आपल्याला माहिती आहे मेकॅनिक काय करतो, स्क्रूड्रायव्हर आणि पाना वापरतो. म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन इन ब्लँक. द कार इज टेकिंग अ डॉट टर्न. आता ही कार कुठे टर्न घेते तर बघा उजवीकडे घेते ना, मग इथे उजव्याला काय म्हणतो, राईट. ऑप्शन नंबर 3, द कार इज टेकिंग अ राईट टर्न. नेक्स्ट क्वेश्चन, सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट वर्ड फॉर गिवन पिक्चर. चित्र पहा, चित्रासाठी योग्य पर्याय शोधायचा आहे. आता ही मुलगी घाबरलेली आहे ना, मग बघा फ्रायटेंड फेस म्हणजे हा घाबरलेला चेहरा आहे. ऑप्शन नंबर 1. लेझी म्हणजे आळशी, नाही आहे. सॅटिस्फाईड फेस, सॅड फेस, दुःखी चेहरा आहे का, नाही आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोविंग सेंटेन्स. खालील वाक्याकरता योग्य पर्याय निवडायचा आहे. केशवराव ... क्लोथ्स इन द ... आता याच्यामध्ये बघा केशवराव सेल क्लोथ इन द सेल म्हणजे केशवराव कपडे विकतात आणि कोणते सेलमध्ये कपडे विकतात. मग इथे हे येणार आहे, हे विकणे आणि हा सेल म्हणजे सेल लागतो कपड्यांचा तो सेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज अ रिक्वेस्ट. खालीपैकी रिक्वेस्ट कोणती आहे. डोंट बी बॅक लेट, यू शुड अटेंड द लेक्चर,
प्लीज कीप क्वाईट, कम विथ मी. आता याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे प्लीज कीप क्वाईट, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर स्मेल. स्मेल या शब्दाशी यमक जुळणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. मग बघा, स्मेल, रियल, वेल, बॉल, नोज. तर वेल, स्मेल, वेल. चूज द सेंटेन्स दॅट इज नॉट युज्ड द एक्झामिनेशन मार्क पंच्युएशन. सॉरी, एक्सक्लामेशन मार्क पंच्युएशन. म्हणजे आपल्याला असं सांगितलं आहे की एक्सक्लामेशन मार्क हे विरामचिन्ह न वापरलेलं वाक्य शोधायचं आहे, म्हणजे उद्गार चिन्ह नसलेलं वाक्य. बघा, व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट, व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट, एक्सक्लामेशन मार्क. वाव, व्हॉट, वाव, दॅट वॉज अमेझिंग, एक्सक्लामेशन मार्क. इनक्रेडिबल, आय कांट बिलीव्ह इट, एक्सक्लामेशन मार्क. व्हॉट इज युअर स्कूल नेम. इथे काय आहे, क्वेश्चन मार्क, कारण इथे शाळेचं नाव विचारले म्हणून मी इथे प्रश्न विचारले म्हणून मी इथे क्वेश्चन मार्क, म्हणजे इथे एक्सक्लामेशन मार्क यूज केलेलं नाही आहे. ऑप्शन आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. चूज द सेंटेन्स दॅट युझिंग द ऑर्डिनल नंबर. खालील पर्यायातून ऑर्डिनल नंबर वापरलेले वाक्य शोधायचे आहे. देअर आर 7 चेअर इन द रूम. म्हणजे रूममध्ये एकूण 7 खुर्च्या आहेत. मग 7 हे ऑर्डिनल आहे का, नाही. देअर आर 3 कार्स इन द रेस. रेसमध्ये 3 कार आहेत. मग 3 सुद्धा ऑर्डिनल आहे का, नाही आहे. हे कार्डिनल नंबर्स आहेत. दिस इज द फर्स्ट टाइम वी हॅव मेट. बघा, इथे फर्स्ट हा मात्र काय आहे, ऑर्डिनल नंबर आहे, म्हणून इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. आय हॅव आस्क्ड यू 1000 टाइम्स. मग 1000 हे सुद्धा काय आहे, कार्डिनल नंबर आहे आणि ऑर्डिनल नंबर आहे फर्स्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्ट लेटर इन प्लेस ऑफ. बघा, या चिन्हांच्या जागी आपल्याला कोणतं लेटर ठेवायचे म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता बघा, खूप सोपं आहे. बघा, इथे वाचलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की हे एलिफंटची स्पेलिंग आहे. मग ELEPHANT, एलिफंट. CAMEL, कॅमल. TIGER, टायगर. आणि इथे R, टायगर. GIRAFF आणि इथे E. मग बघा आता, आणि इथे FOX, फॉक्स होते. आता इथे बघा, हे चिन्हासाठी कोणतं वापरलंय आपण, RO. हां, ROS. बघा, इथे आपण H वापरलाय म्हणून इथे बघा HORSE, हॉर्स होते. आता बघा, याच्यासाठी आपण कोणतं लेटर वापरले, E हे लेटर वापरले. आणि या चिन्हासाठी कोणतं लेटर वापरले, हे चिन्ह कुठे आहे, तर बघा F वापरले म्हणून मी इथे F. आणि या स्टारसाठी आपण H वापरले म्हणून मी इथे H. आणि इथे ब्रॅकेटमध्ये क्रॉस चिन्ह, याच्यासाठी आपण R हे लेटर वापरले. मग बघा, EFH आणि R. ऑप्शन नंबर फर्स्ट इज हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्ट पंच्युएशन मार्क विच मस्ट बी यूज इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणतं विरामचिन्ह वापरायचे बघा, शोधायचे. हाऊ मेनी बुक्स डिड यू टेक. मी ते क्वेश्चन विचारलंय म्हणून मी ते काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. पुढचा प्रश्न बघा, सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट एक्सप्रेशन ऑफ दॅट पिक्चर. सोबतचे चित्र पाहायचे आणि चित्रासंबंधी आपल्याला योग्य एक्सप्रेशन शोधायचे आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये मुलगा गाईला काय करतोय, गवत चारतोय की नाही, किंवा चारा देतोय. मग बघा, पहिलं सेंटेन्स, डोंट प्रोटेक्ट ॲनिमल फ्रॉम हार्म. चुकीचे. ट्रीट ॲनिमल विथ लव अँड काइंडनेस. बरोबर आहे, आन्सर इज 2. कारण काय सांगितलं, ट्रीट ॲनिमल्स विथ लव अँड काइंडनेस. प्राण्यांवर दया करा किंवा प्राण्यांशी प्रेमाने वागा. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोविंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट. यादीत न बसणारा शब्द बघा, ब्लॅक, रेड, व्हाईट, पेन्सिल, ग्रीन. आता याच्यामध्ये ब्लॅक, रेड, व्हाईट आणि ग्रीन हे सगळे कलर आहेत. पेन्सिल ही थिंग आहे म्हणून मी इथं आन्सर आहे पेन्सिल. ऑप्शन नंबर 4. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये
इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.